रोज स्वतःला म्हणते की उद्यापासून वॉकला जायचं, पण माझी उद्या कधी होणार हे मला स्वतःलाच माहीत नाही. ते उद्या फायनली आज झाली होती आणि आज मी सकाळी वॉकला गेली होती. तिथं गेल्यानंतर मी माझं वजन जे केलं ते काही अशा प्रकारे भरलं जे की मला कमी करायचं आहे. आता माहीत नाही कधी कमी होणार ते. घरी आल्यानंतर मी माझे कामं आवरायला घेतले. लहान मुलं घरामध्ये असले की असे होतात, एकसुद्धा वस्तू जागेवर राहत नाही. आणि किट्टू इथं त्याचा ढोकळा खायची प्रॅक्टिस करत होता. सर आज नाश्त्यामध्ये मी सकाळी भेल आणि ढोकळा बनवला होता आणि किट्टू बाहेर गेला आणि त्याने बाहेरून काही आणलं नाही असं होऊच शकत नाही. त्याने जिलेबी आणली होती, प्लस सोबत केळी वगैरे आणली होती. आणि मग संध्याकाळी गहू वगैरे निवडले, तर किट्टूने एवढे सारे गहू अस्तव्यस्त करून ठेवले होते जे की त्याने परत जमा केले. त्याच्यानंतर मग संध्याकाळी स्वयंपाक करायला घेतला. तर आज मी मशरूमची भाजी बनवणार होती. काय सिंपल अशी मशरूमची भाजी बनवली, तर कारण मशरूम उरलेले होते अर्धे आणि मग म्हटलं त्याचीच भाजी करूया, ते तसेच राहतील. थांब ना बेटा, स्वयंपाक बनवतो ना. मग संध्याकाळी झाली की किट्टूचा पाय काही घरात थांबत नाही, त्याला बाहेर फिरायला घेऊनच जावं लागतं. तर त्याला मंदिरामध्ये घेऊन गेली होती. थोडा वेळ तो तिथं मुलांसोबत मस्त खेळला, फुटबॉल वगैरे. त्याला खूप मजा आली. मग त्याच्यानंतर घरी आली. माझं जे राहिलेलं अर्धवट स्वयंपाक होतं ते मी इथं पूर्ण केलं. तर दळण आणलं होतं यांनी दळून, तर तेच डब्यामध्ये भरण्याच्या नादात माझं इथं पूर्ण पीठ सांडलं, ते वगैरे क्लीन केलं. नंतर रात्री मस्त जेवण केलं.